गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला 28 नोव्हेंबरलाच सुरुवात झालेली आहे आणि 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती. तर गुरुचरित्र पारायणाची सांगता कधी करायची, नक्की 7व्या दिवशी करायची की 8व्या दिवशी करायची, या दिवशी कोणते कोणते आणि किती नैवेद्य करावे लागतात, ग्रंथ कसा हलवायचा, आपण जी पूजेची मांडणी केलेली आहे तर त्याचं सर्व साहित्यांचं काय करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करायला विसरू नका. गुरुचरित्र करणं हे आपलं खूपच मोठं भाग्य आहे आणि आपण हे करतोय तर त्याचं उद्यापनही व्यवस्थितच व्हायला हवं. इतके दिवस आपण खूप कष्ट घेऊन आपण आपलं सुख बाजूला ठेवून किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्या सुखांचा आपण त्याग केलेला आहे. खाणं पिणं म्हणा किंवा चटईवरती झोपणं म्हणा, बऱ्याचशा गोष्टींचा त्याग करून आपण दत्तगुरूंची भेट व्हावी म्हणून हे गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे. तर त्याचं उद्यापन ही न चुकता आणि व्यवस्थित साध्या पद्धतीनं व्हावं असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. तर मी आता तुम्हाला सांगते की गुरुचरित्र पारायणाचं साध्या पद्धतीनं उद्यापन कसं करायचं ते. ज्या दिवशी 7व्या दिवशी आपला 7वा दिवस म्हणजे शेवटचा वाचनाचा दिवस असतो, तर त्या दिवशी आपण ज्या टायमिंगमध्ये ग्रंथाचं वाचन करत आहे तर त्याच टायमिंगमध्ये ग्रंथाचं वाचन करायचं. सकाळी लवकर उठून घरातील देवपूजा करून घ्यायची आणि आजच्या दिवस तरी दिव्यामध्ये तेल हे भरपूर टाकायचं. जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर गोष्टच वेगळी आहे, पण जर तुम्ही अखंड दिवा लावत नसाल तर या दिवशी तुमची पूर्ण सेवा होईल आणि त्याच्यानंतरही 1-2 तास दिवा जळत राहील एवढं दिव्यामध्ये तेल टाकायचं. त्याच्यानंतर आपलं नेहमीचं दिवसाचं जे काही वाचन आहे 7व्या दिवशीचं तर ते वाचन पूर्ण करून घ्यायचं. काही ठिकाणी पद्धत असते की गुरुचरित्राच्या पारायणाची 7 दिवसाच्या पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करतात किंवा 3 दिवसाचं जर पारायण केलं असेल तर त्याची सांगता ही 4थ्या दिवशी करतात. पण काही ठिकाणी पद्धत असते की ती 7व्या दिवशीही केलं तर चालतं. तुम्ही ज्या पद्धतीनं पहिल्यापासून करत आलाय तशा पद्धतीनंच तुम्ही करा. असं नाही की 7व्या दिवशी नाही करायचं 8व्याच दिवशी करायचं किंवा 8व्या दिवशी नाही करायचं 7व्या दिवशी करायचं, दोन्हीही दिवशी केलं तरीही चालू शकतं. काही जण सांगतात की केंद्रामध्ये सांगतात की गुरुचरित्राचं पारायण हे गुरुवारपर्यंत असतं, तर शुक्रवारी त्याची कधीही सांगता करायची असते किंवा 8व्या दिवशीच या उद्यापनाची सांगता करायची. पण असं नाही आहे, तुम्ही 7व्या दिवशी सांगता केली तरीही चालू शकतं. ते तुमच्या बुद्धीला पटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. कारण यावर्षी 4 डिसेंबर म्हणजेच गुरुवार येतो या दिवशी. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मी मातेची पूजा, महालक्ष्मी मातेची सेवाही आपण त्या दिवशी करतोय आणि दत्तगुरूंचा शेवटचा दिवस म्हणजे 7व्या दिवसाचं उद्यापनही आपण त्या दिवशी करतोय. म्हणजे तुम्हाला शक्य होईल का की दोन्ही गोष्टी मॅनेज होतील का, या गोष्टींचा विचार करा. नाहीतर तुम्ही 7व्या दिवशी जे काही संध्याकाळी घरात जेवण बनवता ते वरण भात भाजी पोळी त्याचा संध्याकाळी नैवेद्य दाखवून आरती करा आणि शुक्रवारी 8व्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे. तुम्हाला जर गुरुवारीच करायचं असेल तर तुम्ही गुरुवारी ही संध्याकाळी करू शकता. तर आता ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. जर तुम्ही गुरुवारी करणार असाल तर त्या दिवशी दत्त जयंती आहे, त्यामुळे दत्त जयंतीचा सर्वांचाच उपवास असणार आहे आणि तो उपवास काही जण त्याच दिवशी संध्याकाळी सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी सोडतात. आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. कारण त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवारही आहेत, त्यामुळे शक्यतो माझं तरी असं म्हणणं आहे की शुक्रवारीच उद्यापन करा. जर तुम्हाला शक्य नसेल तर गुरुवारी संध्याकाळी आपल्याला दिवाबत्ती लावून घ्यायची. त्याच्यानंतर देवाला आपण नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्या नैवेद्यामध्ये नैवेद्याची 4 ताटं करायची असतात. एक स्वामी महाराजांसाठी, एक दत्त महाराजांसाठी, एक आपल्या कुलदैवतासाठी आणि एक जो असतो तो आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी. असे 4 नैवेद्य व्यवस्थित वाढून घ्यायचे, ते ठेवायचे, त्यांचा नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतर आरती करायची आणि एक जोडपं जेवायला घालायचं. हे तुम्ही दत्त जयंती दिवशी संध्याकाळीही करू शकता. पण मी पुन्हा एकदा सांगते की यावेळी 2-2 उपवास आहेत. मार्गशीर्ष महिन्यातला देवीचा उपवास, लक्ष्मी मातेचा उपवास आणि दत्त जयंतीचा उपवास. त्यामुळे शक्यतो पारायणाची सांगता ही 8व्या दिवशी करा. तर 8व्या दिवशी जे उद्यापन करणार आहे त्यांनी सकाळी लवकर उठायचं, दिवा लावायचा, आपलं जे काही वाचन आहे ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्याची तयारी करायची. तर हा नैवेद्य बनवताना काय बनवायचं हा मोठा प्रश्न असतो. तर या दिवशी आपल्याला वरण भात भाजी पोळी आपल्याला बनवायची असते. वरण भात
भात हा कंपल्सरी आहे आणि भाजी बनवताना आपण घेवड्याच्या शेंगांची भाजी, जी दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे, तर ती घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवायची. घेवड्याच्या शेंगा बघतानाही खूप लोक चुकतात. वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा वेगळ्या वेगळ्या असतात, त्यामुळे त्या व्यवस्थित बघून घ्या. त्याचा नैवेद्य तुम्ही बनवू शकता. चपाती, भाजी, आणखी एखादी भाजी बनवायची असेल तर ती बनवू शकता. एखादा गोडाधोडाचा पदार्थ बनवा. दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना पिवळा कलर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे जर तुम्ही शिरा बनवला तर त्याच्यामध्ये पिवळा कलर घाला किंवा साखर भात करू शकता, त्याच्यामध्येही आपण पिवळा कलर घालू शकतो. किंवा बेसनाचे लाडू, जे तुम्हाला शक्य होईल, जे तुम्हाला योग्य वाटेल असा गोडाचा एखादा तरी पदार्थ करा. जर त्या दिवशी तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायला जमला तर तोही तुम्ही करू शकता. ते तर अत्यंत चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला जमलं तर तुम्ही करा, नाही जमलं तर अशा साध्या पद्धतीनं साधं जेवण केलं तरीही चालू शकतं. आता नैवेद्य झाल्यानंतर काय करायचं, तर 10:30च्या टायमिंगमध्ये आपल्याला पहिली तर आरती करून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपल्याला 4 नैवेद्य व्यवस्थित रेडी करायचे आहेत. नैवेद्य भरताना एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर 2 चपात्या टाकायच्या, त्याच्यावरती भात, त्याच्यावर भाजी, असा नैवेद्य अजिबात भरायचा नाही. आपण ज्या पद्धतीनं जेवण करतो त्या पद्धतीनं व्यवस्थित 2 चपात्या, भाजी, वरण, भात, पोळी, जे काही तुम्ही केले ते व्यवस्थित आपण ताटाला वाढतो अशा पद्धतीनं 4 नैवेद्य भरायचे. एक दत्त महाराजांसाठी, एक स्वामी महाराजांसाठी, एक आपल्या कुलदैवतासाठी आणि चौथा जो असतो तर तो असतो आपल्या गुरुचरित्राच्या पोथीसाठी. आणखी एखादा नैवेद्य जो 5वा कोणी सांगत नाही, पण मी सांगते कारण मी तो करते, तर तोही तुम्ही करू शकता. जर तुमच्या शेजारी कुठली तरी देशी गाई असेल तर त्या गाईला तुम्ही खायला घाला. जर देशी गाई नसेल तर तोच नैवेद्य तुम्ही एखाद्या कुत्र्याला खायला घाला. असे तुम्ही 5 नैवेद्य करायचे आहेत आणि ते 5ही नैवेद्य व्यवस्थित एका पाटावरती ठेवायचे. त्याचा व्यवस्थित नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण गणपती बाप्पांची, स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची, लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची आहे. तेव्हा आता खरं तर या पारायणाची सांगता होते, पण या दिवशी एखादं जोडपं जेवायला घालावं असं म्हणतात. जर तुम्हाला ब्राह्मण जोडपं मिळालं तर ब्राह्मण जोडपं नक्की जेवायला घाला. जर तुम्हाला नाही मिळालं तर एखादं सात्विक जोडपं असेल तर त्यांनाही जेवायला तुम्ही घातलं तरीही चालू शकतं. अगदीच तुम्हाला जोडपंच नाही मिळालं, मग आता काय करायचं हा जर प्रश्न तुमच्या डोक्यात असेल तर त्या दिवशी तुम्ही शिदा एकत्र ठेवा. म्हणजे ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळी शिदा एका ताटामध्ये काढा. 4 जणं व्यवस्थित जेवण करतील असा शिदा भरायचा आहे. तोही व्यवस्थित देवासमोर ठेवायचा, तो देवाला दाखवायचा आणि त्याच्यानंतर तोच शिदा जो आहे तो तुमच्या गावात जिथं कुठं दत्त मंदिर असेल त्या दत्त मंदिरात, स्वामी महाराजांच्या केंद्रात, नाहीतर कुठलंही मंदिर असेल तुमच्या गावात, त्या गावात तुम्ही शिदा हा देऊ शकता. त्याच्यासोबतच 51 रुपये, 101 रुपया, जी काही तुमची ऐपत असेल तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही दानधर्मही करू शकता. जर तुमची परिस्थिती हेही करण्याची नाही आहे, बऱ्याच वेळा असं होतं की सगळ्याच लोकांची परिस्थिती चांगली नसते. मी अजून एकदा सांगते, तुमची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही घरात देवाला व्यवस्थित नैवेद्य दाखवा. तुमच्या ऐपतीप्रमाणे दत्त महाराजांच्या मंदिरात जा, दत्त महाराजांचं दर्शन घ्या आणि त्यांच्या दानपेटीत तुमच्या ऐपतीप्रमाणे दान केलं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीनं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीनं सांगता करायची आहे. आणि आणखी एक गोष्ट, नैवेद्य झाल्यानंतर ग्रंथ कसा हलवायचा, तर ग्रंथ हलवण्याची ही एक पद्धत आहे. ज्यावेळी आपली आरती करून पूर्ण होते त्याच्यानंतर आपल्याला ग्रंथ हा 3 वेळा हलवायचा असतो. तर 3 वेळा ग्रंथ हलवताना आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 3 वेळा जय जयकार करायचा आहे. पहिल्यांदा तर हलक्या हाताने ग्रंथ हळूच उचलायचा, तेव्हा एकदा जय जयकार करायचा. त्याच्यानंतर जेव्हा आपण ग्रंथ छातीपर्यंत नेतो तेव्हा एकदा श्री गुरुदेव दत्त असा जय जयकार करायचा. त्याच्यानंतर तो ग्रंथ आपल्या डोक्यावरती ठेवायचा, तेव्हाही एकदा श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा आपल्याला जप करायचा आहे. कारण त्या ग्रंथामध्ये खूप अशा सात्विक लहरी असतात. 7 दिवस आपण जो पूजापाठ केलेला असतो, जे मंत्र स्तोत्र वाचलेली असतात, त्यामुळे खूप अशा सात्विक लहरी, पॉझिटिव्हिटी असते त्या ग्रंथामध्ये. त्यामुळे त्या ग्रंथ आपल्या ज्यावेळी आपण डोक्यावरती ठेवतो त्याच्यातल्या सात्विक लहरी ह्या आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं 3 वेळा तुम्ही ग्रंथ हलवायचा आहे. त्याच्यानंतर एखादं जोडपं जेवायला घाला आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या पारायणाची सांगता करून जेवू शकता.
मी पुन्हा एकदा सांगते, तुमच्या घरी तुमच्या इकडे ज्या पद्धतीने करतात तशा पद्धतीनं सांगता करा 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी. पण मी आजपर्यंत जेवढी काही पारायणे केली त्याची सांगता ही मी 7व्याच दिवशी करत होते. 7व्या दिवशी सांगता केली तरीही चालू शकतं. पण यावेळी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळं खूप साऱ्या अडचणी आहेत. त्यामुळं याची सांगता मी शुक्रवारी म्हणजे 5 डिसेंबरला करणार आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीनं साध्या पद्धतीनं गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकता. जर तुम्हाला मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोरील बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.